नमस्कार मित्रांनो, आयडीज ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आपल्याकडे एक जुना टँक आहे आपला, जो ज्याच्यामध्ये पहिला आपण मासे ठेवलेले, तर त्याला आता आपण साफ करू आणि मासे घ्यायला विकिदाकडे जाऊ. तर चला. किती घाण आहे बघा पाणी. आता याला स्वच्छ करू. आपली कॅमेरामॅन आहे अनन्या सचिन गुरव, तर ती आपल्याला थोडी मदत करते. माझा कॅमेरामॅन पळाला माझ्याकडून, गेलाय मम्मीचं राशन आणायला. तो आल्यावर त्याला आपण राशन पाणी देऊ. मासा आणणार ना जाऊन. मग आता जातो आणि मस्त तू जरा सजेशन दे, आणू आपण काय मासे आणू. जरा छोटे मासे आणायचे की मोठे मासे आणायचे? थांब विचार कर. तुला कोणता मासा आवडतो? मला गोल्ड वाले असतात ना, गोल्डफिश. हा. ठीक आहे, गोल्डफिश आणू आपण. पहिले तुझ्याकडे पण होते मासे, बाबू काकाला विचार. पहिला होते माहिती, आठवत गाठ्यात आहे गप्पी सर. ठेवायचा बाबू काका. तू पेट शॉप मध्ये जातो? हा, पार्लाइसला आहे वो विक्की दादा. मतलब सगळे पेट्स भेटतात? हा डॉग पासून सगळे? हा, डॉग, कॅट, फिश. पण तुला एक डॉग दाखवते. तो काय बोलला माहिती आहे का? मी केक करतो. हा मग सांग. मित्रांनो, आपला टँक तर साफ झाला, तर आपण आता मासे घ्यायला जातोय. तर चला, आपण आता जातोय मासे घ्यायला विक्कीला जातो. चला. तुझ्या पॅरेट आले काय? मित्रांनो, हा रे, मासे तर काय आज आले नाही आपल्याकडे. मासे उद्या येणार आहेत दादाकडे. हे बाई ब्लॅकची पेअर दे, आणि एक ती ती ऑरेंज आहे ना, ती दे. मासे सध्या दादानी भरले नाहीत, टँक खाली आहेत. सॉरी. हा, ही घे. व्हाईट आणि रेड आहे ना ती वाली. ही चीज सोडलीस. अजून मासे आले तर आपण अजून घेणार. आता आपण उद्या मासे येणार, तर उद्या परत येऊ. तर कोणते मासे घ्यायचे ते कमेंटमध्ये लिहा. चालतोय.
वाटलं चष्म्यात दिसत त्यामुळे झूम करून बघतोय की चष्माचा मला वाटलं ते चष्म्यात दिसत अरे व्हिडिओ टाकतो ना युट्यूबला. मित्रांनो आम्ही आलो आता मासे घेऊन. मी घेतले आहेत 2 ब्लॅक मॉली आणि एक रेड मॉली घेतलेत आम्ही. हायफिन मॉली आहे आणि एक व्हाईट स्पॉटवाली एक मॉली आहे. तर हे 2 जोडीत आम्ही आणल्या जातात. आता उद्या दादाकडे मासे नवीन येतील तेव्हा आम्ही जाऊ आणि अजून काही मासे भेटले तर नवीन मासे घेऊ. तर तुम्ही कमेंटमध्ये सजेशन द्या आम्हाला की आम्ही कुठले मासे घेतले पाहिजे अजून, आणि सांगा अजून काय काय आम्ही ॲड करू शकतो याच्यामध्ये. आम्ही अजून एक फिल्टर पण घेतलं आहे यामध्ये, तर आपण आम्ही आता ॲड करू याच्यामध्ये. तर व्हिडिओमध्ये बघत राहा आणि आम्हाला असे सांगत राहा की पुढे आम्ही काय अजून करू शकतो. तर मित्रांनो आपण कधीही नवीन फिल्टर घेतो ना तर त्याला एकदा आपण आपल्या घरच्या पाण्यामध्ये एकदा डुबवून काढायचं, जेणेकरून ते मासे आपण पाण्यामध्ये टाकतो. नवीन असतो त्यामध्ये जरा काही केमिकल्स आहेत ते निघून जातात. स्पंज असे बुडवून घ्यायचा, फक्त सगळं पाणी काढून टाकायचं. आता हा आपण टँकमध्ये ॲड करायचा आहे परत. चला एक्सिडेंट. जेणेकरून पाण्याचं टेम्परेचर ह्यांना मॅच होईल. आपल्याकडे एक मोठी लाईट सुद्धा आहे ती आपण बॅकग्राऊंडला ठेवू. हा असा नवीन लुक. सध्या टँकमध्ये काही आणलं नाही आहे मी, ते सगळे उद्या जाऊन आणणार आहे. आता खालती दगडी ठेवायला आणायचे आहेत, दगडी आणायचे आहेत आणि झाडं आणायचे आहेत थोडीफार, आणि एक नवीन लाईट. नाही तर माझ्याकडे एक जुनी लाईट होती मित्राला दिलेली, त्याकडे बघतो जाऊन भेटली तर ती लावू, नाही तर आपण नवीनच घेऊ उद्या जाऊन. तर आता थोड्या वेळाने मासे सोडीन 15-20 मिनिटांनी. तर व्हिडिओमध्ये बघून राहा आणि लाईक शेअर आणि कमेंट तुम्ही नक्कीच करा व्हिडिओमध्ये, जेणेकरून मला तुमचं प्रोत्साहन भेटेल. A few moments later. मित्रांनो माशांचं तर पाण्याचं टेम्परेचर ॲक्टिवेट झालं आहे, तर आता आपण त्याला सोडू पाण्यामध्ये. जसं तुम्हाला मी सांगितलं आहे तर उद्या आम्ही परत जाणार आहे. तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा की कोणते मासे अजून ॲड करू शकतो आणि याच्यामध्ये काय नवीन करू शकतो. चांगली असेल तर मी त्यामध्ये ते करू. खराब होतात आणि फंगस लागते त्यामध्ये. तर आपण थोडे माझ्या माशांना देऊ आणि माझा एक बाजूवाला आहे त्याच्याकडे पण मासे आहेत तर ते आम्ही त्याला देऊ थोडे. अशा तऱ्हेने मी एकदम गरवून संपू आणि व्हिडिओची एंड करतो मी इथेच. थँक्यू सो मच. लाईक शेअर सबस्क्राईब.